योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठी आनंदाचाच बातमी घेऊन आलेला आहे। आता जर तुम्ही पण विचारात पडलेला असाल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार आणि हा हप्ता तुम्हाला कधी तुमच्या खात्यामध्ये जमा दिसणार, तर याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर देखील आली असून आता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी राज्य सरकारने घोषणा केली असून आता त्या घोषणेमध्ये काय काय सांगण्यात आलं आहे, लाडक्या बहिणींना दिलासा का मिळाला, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या बातमीमध्ये आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल, लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर आता तुम्हाला पण हा व्हिडिओ बघणं अतिशय महत्त्वाचं देखील ठरणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। ती महत्त्वाची अपडेट तुम्ही पूर्ण नक्की बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। जर तुम्हाला खरंच लाडकी बहीण योजनेचा हप्ता समोरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न जर तुमच्या पण डोक्यामध्ये असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा तो प्रश्न पूर्णपणे दूर केला जाईल। लाडक्या बहिणींना आता एक आनंददायक बातमी समोर आली आहे। आता राज्य सरकारने कोणता निर्णय घेतला, जो निर्णय ऐकून बहिणींना दिलासा देखील मिळणार आहे। तर चला तो दिलासादायक बातमी आपण या ठिकाणी आणू। लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता कधी मिळणार आहे, येणारा हप्ता लाडक्या बहिणींना कधी देखील टाकण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। आता लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेस अर्ज केलेला असेल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ऐकणं गरजेचे असणार आहे। तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून आता लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांना एक दिलासादायक बातमी समोर आली। आता लाडक्या बहिणींना समोरचा हप्ता देखील आज दुपारनंतर टाकण्यात येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून हा हप्ता तुम्हाला देखील टाकण्यात येणार आहे। माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पूर्णपणे पात्र महिलांसाठी हा व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार असून त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर चला ती महत्त्वाची दिलासादायक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊ। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे देखील मुद्दे सांगण्यात आले असून तुम्हाला ते ऐकणे गरजेचे देखील असणार आहे। जर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार, समोरचा हप्ता कधी मिळणार आहे असा प्रश्न जर पडलेला असेल तर आता तुमच्या देखील तो प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी पूर्णपणे मिटून जाईल आणि तुम्हाला एक मोठा दिलासादायक निर्णय या ठिकाणी आला असून आता तुम्हाला देखील तो निर्णय सांगणं खूप गरजेचे असणार आहे आणि तुम्हाला देखील तो निर्णय ऐकणे गरजेचे ठरणार असून आता जर तुम्हाला पण हप्ता मिळत असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण प्रतीक्षा करत असाल की समोरचा हप्ता कधी मिळणार तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर आता तुम्हाला पण हप्ता देखील आजपासून एक ठिकाणी वितरित केला जाणार आहे। आता जर तुम्हाला आज हा हप्ता आला नाही तर चिंता काय करू नका, तुम्हाला उद्या आणि परवा असे या 3 दिवसामध्ये हा हप्ता टाकण्यात येणार आहे। आता ज्या महिलांना हा हप्ता आज मिळाला नाही किंवा उद्या मिळाला नाही तर चिंता काय करू नका, परवा म्हणजेच या 3 दिवसामध्ये तुम्हाला हा लाडकी बहीण योजनेचा येणारा कधीही मिळून जाणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील तुम्हाला पण मिळत असेल तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली। आता यामध्ये काही जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यातील महिलांना आज उद्या परवा अशी या 3 दिवसामध्ये पूर्णपणे दिलासा मिळून जाणार आहे, पूर्णपणे हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे काही जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील महिलांना देखील दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू केलं असून आता त्या महिलांना आज उद्या परवा असे या 3 दिवसामध्ये हप्ता पूर्णपणे वितरित केला जाणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर चिंता देखील करू नका, समोरचा हप्ता कधी येणार तुमची अशी चिंता असेल तर तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही जिल्हे जाणून घेणार, ज्या जिल्ह्यातील महिलांना देखील आता आज हप्ता येऊ शकतो आणि जर तुम्हाला आज आला नाही तर उद्या येणार, उद्या नाही तर परवा येणार देखील, पण चिंता काय करू नका, तुम्हाला हप्ता देखील याच 3 दिवसामध्ये देखील टाकण्यात
येणार आहे. फक्त यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे या ठिकाणी ठरणार असून तुमचा जिल्हा या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतोय बघायचं काम तुमचं देखील असणार आहे. त्यामुळे जिल्हे महत्त्वपूर्ण देखील असल्यामुळे तुम्हाला हे काळजीपूर्वक बघायचे आहे. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची कुठलीही अडचण कुठलीही बाधा राहिलेली नाही. जालना जिल्ह्यातील मालांना देखील हप्ता पूर्णपणे टाकण्यात येणार असून आता जालना जिल्ह्यातील मालांना दिलासाच मिळालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार, समोरचा हप्ता कधी तुम्हाला मिळणार असा प्रश्न तुमचा असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा मिटलेली आहे. समोरचा जिल्हा आपला असताना नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना पण हप्ता देखील टाकण्यात येणार असून नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासाच मिळणार आहे. सोलापूर जिल्हा. आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या डोक्यातला प्रश्न, सोलापूर जिल्ह्यातील महिलांचा प्रश्न पूर्णपणे मिटला असून आता समोरचा हप्ता कधी येणार. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील महिला असाल आणि तुम्हाला पण असा प्रश्न पडला की आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता समोरचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार, कधी मिळणार, तर तुमची देखील प्रतीक्षा संपली असून आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये तुम्हाला देखील हप्ता मिळू शकतो. समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता काळजी काय करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील मालांना देखील दिलासा देखील देण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यातील मालांना पण आता मोठा दिलासाच देखील मिळणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ काही महत्त्वाचे मुद्दे आलेले आहे, ते महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊ. धुळे जिल्हा. आता जर तुमचा पण धुळे जिल्हा असेल, धुळे जिल्ह्यातील तुम्ही पण पात्र महिला ठरलेला असाल, धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही पण राहत असाल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील तुम्हाला पण येत असेल तर आता तुमच्यासाठी आली महत्त्वाची बातमी. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल आणि तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की धुळे जिल्ह्यातील मालांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार, धुळे जिल्ह्यातील मालांना लाडक्या बहिणींचा येणारा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार आणि मिळणार आहे तर मिळणार कधी, असा जर प्रश्न तुमचा देखील असेल तर 1, 2, 3 अशा या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला देखील हप्ता येणार आहे. आता या ठिकाणी समोरचा जिल्हा आपला असणार आहे बुलढाणा जिल्हा. आता जर तुम्ही पण बुलढाणा जिल्ह्यातील पात्र महिला असाल, बुलढाणा जिल्हा तुमचा असेल, तुम्ही पण बुलढाणा जिल्ह्यातून पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील आज उद्या परवा असे या 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला ठरलेला असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे चिंता काय करू नका. नाशिक जिल्ह्यातील महिलांना देखील या 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळू शकतो. एक तर तुम्हाला आज मिळणार किंवा उद्या, म्हणजेच या 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता देखील मिळू शकतो. त्यामुळे चिंता काय करू नका, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्याच्या नंतरचा आपल्या या ठिकाणी जिल्हा असणार आहे संभाजीनगर. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल संभाजीनगर जिल्ह्यामधून तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी. आता तुमच्यासाठी एक आनंदाचीच बातमी आलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिलांना दिलासाच मिळणार आहे. जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचा जिल्हा पण संभाजीनगर जिल्हा असेल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्ही पण काय आता चिंता काय करू नका, तुम्हाला देखील दिलासा मिळणार. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तेवढं नक्की कळा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.